मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावेळी खंबीर साथ दिल्याने आंतरवाली सराटी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केलेत। गावाने मला भरपूर मदत करत मुलासारखं सांभाळलं असून आता उपोषण करणार नाही, मात्र इथून पुढे मी विधानसभेच्या तयारीला लागणार आहे, अशी माहिती जरांगेंनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। उपोषण नको, आता उपोषण करून केव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं, कोणाचं असलं तरी। 10 महिने गावानं संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या, देवासारखे लोक आहेत, ते एवढं प्रेम केलं आहे। 10 महिने संघर्ष केला, आणखी काय पाहिजे? किती दिवस करायला लावायचं त्यांनाच, किती दिवस त्यांनाच करायला लावायचं? त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं आम्ही, तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल। पटेल तर थोडक्यात आता उपोषण नको, यापुढे नको नाही दिले याने तर त्याच्यात जायचं। मी म्हणलोच ना आता, हे केव्हा तरी बंद करायचंच आहे। त्याच्यापेक्षा गोरगरिबाला देणारं बनलेलं बरं ना। मुस्लिमाचा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्यांचा आहे, दलितांचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, 12 बलुतेदारांचा आहे। मग ते प्रश्न सोडवायला असतात, ते गेल्याशिवाय काय पर्याय? मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे, आंदोलनच कव्हर करावं होतं। 10 महिने केलं ना भाऊ, याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य दादा? 10 महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो, याच्यापेक्षा काय अपेक्षा असू शकते? 10 महिने देशातलं पहिलं आंदोलन असतं, ते 10 महिने चाललं, उद्याची 29 तारखेला 10 महिने होते ते आंदोलन। याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा? त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही विसरू शकत कोणीच।